स्टार्ट करू सुरू. नमस्कार. आमच्या माहेर या गावाकडच्या घरामध्ये आमच्याकडे जे जे पाहुणे येतात त्या सगळ्या पाहुण्यांना आम्ही अशा या छोट्या छोट्या टूथपेस्ट सकाळी दंतमंजन करण्यासाठी देतो. आता ह्या सगळ्या टूथपेस्ट वापरून झाल्या की ह्याचं काय करायचं असा मोठा प्रश्न येतो. तर मी याचं व्यवस्थापन कसं करतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम या सगळ्या पेस्टचं जे झाकण असतं हे झाकण मी काढतो बाजूला. आता हे झाकण मी बाजूला काढतो आणि मग ही जी सगळी झाकणं आहेत ही जाड प्लॅस्टिकपासून बनवली असल्यामुळे ही सगळी रिसायकल होतात. तर ही झाकणं रिसायकलिंगला सहज जाऊ शकतात. त्याच्यानंतर ही जी पेस्ट आहे याच्या वरचा जो भाग आहे हा कडक आहे आणि हा प्लास्टिकपासूनच बनवलेला आहे आणि तोसुद्धा रिसायकलला जाऊ शकतो. तर तो रिसायकलला जाण्यासाठी म्हणून मी हे असं कापतो. हे कापल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये बऱ्यापैकी पेस्ट शिल्लक राहिलेली आहे. तर ही पेस्ट जी असते ती मी अशी नखाने काढतो, आणखीन ही ह्या बाटलीमध्ये जमा करतो. आता तुम्ही म्हणाल की ह्या पेस्टचं सगळ्याचं काय करायचं. तर ही पेस्ट आम्ही विशेषतः चांदीची भांडी किंवा देव घासण्यासाठी मी वापरतो. आपले दात जसे ही पेस्ट घालून स्वच्छ होऊन पांढरे चकचकीत होतात तशी आपली ही भांडी पण ह्या पेस्टने स्वच्छ होतात. नंतर प्रश्न राहतो ह्या पेस्टमध्ये आतल्या भागामध्ये पेस्ट राहतीच आहे. तर ही पेस्ट कशी काढायची. तर त्यासाठी म्हणून हे ज्या सगळ्या अशा काढलेल्या पेस्टचे वरचे भाग आहेत हे मी असं ह्या पाण्यामध्ये टाकतो आणि ह्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ह्या पाण्यात ते पेस्ट विरघळली जाईल आणि विरघळून हे पाणी ते पेस्टमय होईल. त्याच्यानंतर हे जे खालचा भाग आहे या खालच्या भागामध्ये बऱ्यापैकी पेस्ट आहे. तर ही पेस्ट तुम्हाला बघितली की जाणवेल की आपण किती पेस्ट वाया घालवतो. तर अशी ही पेस्ट आपण जसं सहाणेवरून गंध काढतो तशी मी ही पेस्ट काढतो आणि ही पेस्ट परत ह्या भांड्यामध्ये टाकतो की जे आम्ही आमचे देव घासण्यासाठी हे वापरणार आहोत. आता हे सगळं झाल्यानंतर हे असं काढलं आणि आता ही पेस्ट आहे ही मी कात्रीने अशी कापणार आणि हे उलगडलं की याच्यामध्ये जी असलेली पेस्ट आहे ती अशी मी काढून घेणार. ती इथे वापरणार आणि मग आता हे जे सगळं प्लास्टिक शिल्लक राहिलेलं आहे खोलून झालेलं हे मी आमच्या ह्या परत डब्यामध्ये टाकणार. त्याच्यामध्ये पाणी आहे. या पाण्यामध्ये हे सगळी पेस्ट विरघळली जाईल. अशा रीतीने हे जे पाणी आहे हे पाणी उत्कृष्ट पाणी आहे कारण आपण ही पेस्ट आपल्या तोंडात वापरतो त्यामुळे नक्की हे घाण नाही आहे. तर ह्या पेस्टमध्ये जास्त करून कॅल्शियम आहे, शुगर आहे आणि जे कीटकनाशकं आहेत म्हणजे आपल्या तोंडातली घाण स्वच्छ होण्यासाठी म्हणून याच्यामध्ये जी औषधं वापरली जातात ही सगळी औषधं आपल्या झाडांनासुद्धा जास्त उपयोगी पडतात. त्यामुळे मग हे जे पाणी आहे हे मी झाडांना घालतो. अशा तऱ्हेने सगळ्या पेस्टचं व्यवस्थापन होतं. आता जो राहिला भाग तो हे प्लॅस्टिक हे धुवून स्वच्छ झाल्यानंतर असं जे स्वच्छ प्लॅस्टिक असतं हे रिसायकल होऊ शकतं. आपण एवढं प्लॅस्टिक रिसायकलला पाठवणं हे खूप खर्चिक असतं. त्यामुळे मी माझ्याकडे हे प्लॅस्टिक एकतर पॅकिंग पाऊचमध्ये वापरतो किंवा माझ्याकडे मी जे इको ब्रिक्स केलेले आहेत त्या इको ब्रिक्समध्ये वापरतो. अशा तऱ्हेने आपल्याकडच्या टूथपेस्टचं संपूर्ण व्यवस्थापन केलं जातं. आपण हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवायचा प्रयत्न करा जेणेकरून पेस्ट कचरा म्हणून तयार होणार नाही. धन्यवाद.